पाहुयात पुढची बातमी। ठाण्यातील नितीन कंपनी चौक परिसरात महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं या आशयाचे फलक लावण्यात आले। मनसेचे पदाधिकारी स्वप्नील महेंद्रकर यांनी हा फलक लावलाय। महाराष्ट्राच्या नेतृत्व परंपरेचा आणि बदलत्या राजकीय समीकरणांचा प्रतिकात्मक संदर्भ त्यामध्ये मांडण्यात आलाय। या बॅनरची चर्चा सर्वत्र होतीये। ठाण्यातील नितीन कंपनी जंक्शन परिसरात आपण पाहिलं तर लक्षवेधी एक बॅनर पाहायला मिळतोय। या ठिकाणी महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं, त्यावर बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना हातात घेतलेलं पाहायला मिळतात। कुठेतरी 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि त्यामुळे मनसैनिक असतील किंवा ठाकरे गटाचे शिवसैनिक असतील त्यांच्यामध्ये एक वेगळा आनंद उत्साह पाहायला मिळतो। ज्यांनी हा बॅनर लावला असे स्वप्नील महेंद्रकर माझ्यासोबत बोलण्यासाठी। 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र आले। जवळजवळ 7 ते 8 वेळेस मराठीच्या मुद्द्यावर दोघा बंधूंच्या भेटीगाठी झालेल्या आहेत। आगामी महापालिका निवडणुका पाहता ठाकरे बंधू एकत्र येणं महाराष्ट्रासाठी काय फार महत्वाची गोष्ट पाहिली जाते। कसं बघता, काय सांगाल? बॅनर देखील लावलेला आहे। ठाकरे हा ब्रँड आहे आणि सर्वात म्हणजे तो एक विचार आहे आणि मराठी माणसांच्या मनात ठाकरे बंधूंसाठी एक वेगळं स्थान आहे। आणि येत्या निवडणुकीत तुम्हाला दिसेल की ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कुठे ना कुठे विजयी पताका ते खेचून आणतील आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन हललेली आहे। नितीन कंपनी परिसर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान हाकेच्या अंतरावर आणि याच परिसरामध्ये हा बॅनर आता कुठेतरी सर्वांचं लक्ष वेधताना पाहायला मिळतोय। 1 नोव्हेंबर रोजी राज्यात जो आहे मनसैनिक आणि शिवसैनिक मिळून एक मोठा मोर्चा देखील काढणार आहेत। त्यामुळे नक्कीच कुठेतरी आता हा मोर्चा कशा प्रकारे निघेल आणि ह्या बॅनरने जे आहे सर्वांचं लक्ष दिलं, त्यामुळे आता हा मोर्चा कशा प्रकारे पार पडेल हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ठाण्याहून मी प्रेम मोरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। दरम्यान आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू असल्यासारखं प्रदर्शन करू नये, त्यांनी राहुल गांधी बनू नये असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला। शिवसेनेच्या मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी मतदार यादीमधील घोळ पुराव्यांसह दाखवला होता। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेनंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे। राज्याचं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। टीका टिप्पणी सुरू झाली आहे। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती, कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत। मी काही त्यांनाच म्हणतही नाही, पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खोदा पहाडावर चुहा भी नाही निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका। मुंबईत अॅनाकोंडा येऊन गेला, त्या अॅनाकोंडाला मुंबई गिळायची अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांवर काल टीका केली होती। मुंबईत अमित शहांच्या हस्ते भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं। या संदर्भात बोलताना ठाकरेंनी जोरदार टीका केली। तर उद्धव ठाकरे हे घरात बसलेला अजगर असल्याचं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केला। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे। अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांनाही माहित आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय। आरशात बघा म्हणावं अजगर कोणते कळेल, चला। आरशात बघा म्हणावं अजगर कोणते कळेल, चला। आरशात बघा म्हणावं अजगर कोणते कळेल, चला। घाबरलेल्या अवस्थेमधला हा पराभूतांचा मेळावा होता आणि त्याच्यापेक्षा वर्णन करता येणार नाही। भारतीय जनता पार्टी आपला स्तर पातळी सोडून कधी बोलत नाही। आमची ती प्रथा परंपरा संस्कृती नव्हे, महाराष्ट्राची सुद्धा ही प्रथा परंपरा नव्हे,
पण ज्यांना त्याच भाषेत कळत असेल तर उद्धवजी कोणाला तरी अॅनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी. मग राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा. दरम्यान शिंदेंनीही ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे. 25 वर्षांपासून मुंबईला अॅनाकोंडाचा बिळखा पडलाय असं शिंदे म्हणाले. रुग्णांची खिचडी भूखंड गेले असं म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्याचबरोबर ठाकरेंच्या काळामध्ये मुंबईची दयनीय अवस्था झाली असं म्हणत शिंदेंनी टोलाही लगावला. एनाकोंडा का एक विशेषता ये है कि इनका ये एनाकोंडा को पेट ही नहीं भरता है. इन्होंने मुंबई की तिजोरी को निगल गए, मुंबई निगल गए, कई भूखंड निगल गए, पेशेंट की खिचड़ी निगल गए, डेड बॉडी बैग में पैसे खाए, डामर में पैसे खाए. यहाँ पर मिट्टी रिवर के जो कचरा है वो भी निगल गए. आखिर इनका पेट ही नहीं भरता है. ऐसा ही एनाकोंडा है.